उन्हाळी वाळवणामधील एक प्रकार लाल भडक मिरच्या आणि लाल भडक चटणी. त्यात वापरण्यात येणारे खडे मसाले आणि त्यांचे योग्य प्रमाण, तसेच वर्षभर चटणी टिकून राहण्यासाठी कशा प्रकारे तयार करावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया तिखट मसाल्याची रेसिपी. नमस्कार, धनु रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी आणलेले आहेत 8 किलो मिरच्या, 4 किलो बॅडगी मिरच्या आहेत आणि 4 किलो गावठी मिरच्या आहेत. या मिरच्या मी 2 दिवस झाले उन्हामध्ये वाळत ठेवलेल्या आहेत. आता या मस्त अशा वाळलेल्या आहेत. हे पहा किती छान लाल भडक अशा मिरच्या आहेत. तुम्ही पाहू शकता लांब लांब लचक अशा मिरच्या आहेत. वाळून पण कुरकुरीत झालेल्या आहेत. आता उन्हाळा आला की वर्षभराच्या चटणीची चिंता तर करावीच लागते. त्यासाठी मी मिरच्या आणलेल्या आहेत. आता या पहा, या आहेत बॅडगी मिरच्या. कलरला पण छान आहेत आणि चटणी पण ह्याची लाल भडकच झालेली आहे. ते तुम्ही नक्कीच पुढे पहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा मिरची वाळल्यानंतर कशी वाळवायची येते. आता कडकडीत ऊनही पडलेलं आहे आणि आपल्या कडकडीत मिरच्या वाळून तयारही आहे. बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला सहजपणे मिरच्या उपलब्ध होतात. मिरच्या निवडताना एकाच प्रकारच्या मिरच्या नाही निवडल्या तर चालतील. 2 प्रकारच्या मिरच्या निवडायच्या म्हणजे चटणी अगदी व्यवस्थित होते. हे पहा मिरची किती कुरकुरीत अशी वाळलेली आहेत. तर या मिरच्या वाळल्यानंतर मी थोड्या थोड्या घेऊन म्हणजे थोड्या बाजूला घेऊन हे पहा अशा प्रकारे थोड्या बाजूला करून घेतल्या आणि याचे देठ मी काढून घेतलेले आहेत. हे पहा अशा प्रकारे मिरचीचे फक्त वरचे देठ काढून घ्यायचे. म्हणजेच मिरच्या निवडून घ्यायच्या. त्यामध्ये काही कचरा असेल, घाण असेल, मिरची व्यक्त काही कचरा असतो तो सगळा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. आणि सगळ्या मिरच्या अशा प्रकारे व्यवस्थित नीट करून घ्यायच्या आहेत. आता नीट केल्यानंतर मी या मिरचींना तेल लावून घेतलेलं आहे. हे पहा किती कुरकुरीत अशा झालेल्या आहेत मिरच्या. कडकडीत उन्हामध्ये मिरचीला तेल लावून परत एकदा उन्हामध्ये घालायचं आणि ठेवायचं. मिरची मऊ पडत नाही, कडकडीतच राहते आणि चटणीत मसालाही छान मिसळला जातो. आता मी घेतलेले आहे तिथं 1 किलो धने, 1 किलो पांढरे तीळ. आता धने आणि तीळ मी व्यवस्थित असे निवडून घेतलेले आहेत. त्यानंतर घेतले आहेत अर्धा किलो जिरे पण निवडूनच घेतलेले आहेत. अर्धा किलो मोहरी. खडे मसाले तोळ्यामध्ये वजन केले जातात, त्यामुळे दगडफूल 2 तोळा, चक्रीफूल 2 तोळा. चक्री फुलं व्यवस्थित नीट करून घ्यायचे आहे. कचरा वगैरे असेल तर बाजूला काढून घेतला. लाल फुलं 2 तोळा घेतलेली आहेत. इथे मेथी दाणे घेतलेले आहेत 2 तोळा. थोडं खसखस घेतलेलं आहे. सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे कारण वर्षभराच्या चटणीत मिसळायचा आहे. काळी मिरी 2 तोळा, लवंग घेतलेला आहे 2 तोळा, मोठी वेलची 2 तोळा, दालचिनी 2 तोळा. दालचिनी व्यवस्थित निवडून घ्यावी लागते. आणि तमालपत्रही 2 तोळा घेतलेले आहेत. गोड वेलची, त्यालाच आपण छोटी वेलची म्हटलो, ती पण मी 2 तोळा आणलेले आहे. आणि 1 किलो तेल मी इथं गॅसवरती कडवत ठेवलेलं आहे चटणीमध्ये घालण्यासाठी. आता मी 1 किलो जे धने घेतले होते ते खरपूस असे भाजून घेणार आहे. त्यामुळे धण्याला खडकपणा येतो. धने भाजून घेतल्यानंतर जिरे घेतलेले आहेत. जिरे पण मी खरपूस भाजून घेणार आहे. यातच मी शाही जिरे 2 तोळा घेतले होते तेही ॲड करून भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर पांढरे तीळही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आणि हा मसाला विना तेलाच्या आधी भाजायचा आहे. आता हे भाजल्यानंतर मी घेतली होती अर्धा किलो मोहरी. ही मोहरी पण मी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. त्यानंतर घेतला आहे मी तर हिंगाची 1 डबी आणि घेतला होता खडा मसाला भाजायला. आता खडा मसाला मी पटापटा सर्व भाजून घेतलेला आहे. हे पहा तेलामध्ये खडा मसाला सर्व भाजायचा आहे जेणेकरून तो फुलून येतो आणि तो कडक होतो मसाला. त्यामुळे सर्व खडा मसाला कोणताही असू दो तो तेलामध्येच भाजून घ्यायचा. हे पहा तमालपत्र भाजून झालेले आहेत. लवंग भाजलेली आहे. मस्त अशी लवंग ठसठशीत अशी टपोरी झाली. वेलची पण टपोरी झालेली आहे. तेलामध्ये टाकला की सर्व मसाला फुलून येतो. हे पहा अशा प्रकारे सर्व मसाला खरखरीत असा खसखशीत भाजून. तेल टाकून खडे मसाले भाजल्यामुळे ते कडकच राहतात आणि चटणीमध्ये मस्त असे मिसळतात. त्यामुळे तेल टाकून मस्त भाजून घ्यायचे. आता त्यानंतर मी घेतलेलं आहे 1.5 किलो खोबरं. आता हे खोबरं मी मस्त वाळून घेतलेलं होतं आधी. त्यानंतर थोडं करून तेल टाकूनच लाल होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता हे लाल झाल्यानंतर कडक असं झालेलं आहे.
एक वैशिष्ट्य असतं मसाला मिसळताना चटणीमध्ये. ती चटणीत मसाला जो आपण मिसळतो तो कडकडीत झाला पाहिजे, मऊ झाला नाही पाहिजे. कारण चटणीत कडकडीत मसाला झाला की तो व्यवस्थित मिसळतो, बारीक होतो. त्यानंतर मी घेतला इथं 1.5 किलो लसूण मी उन्हात तेल लावून ठेवला होता आणि थोडंसं टॉवेलमध्ये घालून बडवल्यानंतर त्याच्यातल्या सगळ्या टरफलं निघून गेलेले आहेत. त्यानंतर मी 4 पेंड्या कोथिंबीर आणली होती, ती व्यवस्थित धुवून मग निवडून ठेवलेली आहे. त्यातलं पाणी मी सगळं निचरलेलं आहे, वाऱ्याला सगळी सुकत लावलेली होती. आता यात पाणी ठेवायचंच नाही आपल्याला कोथिंबीरमध्ये. त्यानंतर मी 2 किलो मोठं मीठ घेतलेलं होतं. मोठं मीठ मी उन्हामध्ये वाळत ठेवलेलं होतं. मीठ आता उन्हामध्ये वाळवलं की चटणी बारीक करायला जरा सुटसुटीत म्हणजे व्यवस्थित बारीक होते. आता मी धने, जिरे, तीळ, मोहरी सगळं भाजलेलं एका पिशवीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. थंड करून बांधून ठेवलेलं आहे. एका साईडला हे सगळं बांधून ठेवलं आणि त्यानंतर मी जो घेतला होता सगळा मसाला व्यवस्थित बाजूला करून ठेवलेला आहे. कोथिंबीर, खोबरं, खडा मसाला बाजूला आता थंड झालेला आहे. मीठ, लसूण सगळा व्यवस्थित बाजूला करून ठेवला आणि तेलही मी एका बाटलीत भरून ठेवणार आहे. आता हा सगळा मसाला मी एका डब्यामध्ये बांधून घेणार आहे आणि चटणी मिसळायच्या डंकावरती मिरच्या आणि हा मसाला मी मिसळून डंकावरती केलं की जिथे कोणी डंकवाले असतील ना ते व्यवस्थित आपल्याला चटणीत मसाला मिक्स करून देतात. आता मी चटणीत मसाला मिक्स करून आणलेला आहे. जवळजवळ आता हा डबा माझा फुल भरलेला आहे चटणीनं आणि हा छोटा डबा ही चटणीनं फुल भरलेला आहे. दोन्ही मिळून 14 ते 14.5 किलोपर्यंत एवढी चटणी झालेली आहे. 8 किलो मिरच्या आणलेल्या, त्याची डेट वगैरे निवडून घेऊन 7 किलोपर्यंत झाल्या आणि वरचा बाकीचा सगळा खडा मसाला आणि बाकीचा मसाला मिळून माझी 14 किलोपर्यंत चटणी झालेली आहे. हे पहा, मस्त अशी चटणी झालेली आहे. चटणीला कलरही छान आला आहे आणि मलमलीत अशी चटणी झालेली आहे. कुठंही खडा मसाला किंवा इतर मसाला शिल्लक राहिलेला असा नाही आहे. सगळा व्यवस्थित मसाला मिक्स झालेला आहे. हे पहा, चटणीचा वास तरी इतका छान येत आहे. डब्याचं टोपण उघडल्यापाठोपाठच मस्त असा खमंग चटणीचा वास आलेला आहे. याचाच अर्थ असा की चटणीमध्ये मसाले खूप चांगल्या प्रमाणात मिक्स झालेले आहेत. खूप छान मळमळीत अशी माझी चटणी तयार झालेली आहे. वर्षभराच्या चटणीची चिंता तर माझी मिटली. तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही एकदा अशी चटणी बनवून पहा. वर्षभर टिकेल. मस्त होते चटणी. माझी तर झाली, तुमची पण होणारच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.